नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण फिरोज शाह तुघलक म्हणजे एफएसटी तुघलक घराण्यातील तिसरा सत्ताधीश याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण एमबीटी म्हणजे मोहम्मद बिन तुघलक आणि त्याच्या ज्या पॉलिसीज होत्या त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण फिरोज शाह तुघलकांच्या पॉलिसीज डिस्कस करणार आहोत. हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. आता फिरोज शाह तुघलक त्याआधी मी तुम्हाला थोडीशी मागचं लेक्चर आपण थोडंसं रिवाईज करू. त्यामध्ये बघा, एमबीटी मोहम्मद बिन तुघलक तुम्हाला माहित आहे त्यानं जे घेतलेले निर्णय होते ते कशा प्रकारे फसले, त्यासाठी आपण शब्द पण वापरला होता त्या कालखंडात, बुद्धिमान बुद्धू, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की त्याला आणखी हिंदीमध्ये आपण त्याला एडा मोहम्मद पण म्हणतो. सो त्याच्या मागे रिझनच ते होतं की त्याचे सर्व जे प्लॅन होते ते प्लॅन एकदम इंटेलेक्च्युअल असायचे, परंतु इम्प्लिमेंटेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा आणि ते फसायचे. त्यामुळे लक्षात ठेवा, साम्राज्याला सतत बंडांचा त्यामुळे सामना करावा लागला. मी सांगितलं तुम्हाला की गंगा यमुना दोआबमध्ये कशा प्रकारे त्या कालखंडात शेतकऱ्यांचे बंड झाले होते एमबीटीच्या कालखंडामध्ये. त्यानंतर वेगवेगळ्या सुभेदारांनी बंड उभे करायला सुरुवात केली. राजाची इमेज लोकांमध्ये चांगली नव्हती. मग आता त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे 1351 मध्ये त्याचा मृत्यू झाला एमबीटीचा. त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा फिरोज शाह सत्तेमध्ये आला 1351 मध्ये, हा त्याचा चुलत भाऊ होता, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम त्याला म्हणजे वारसानं मिळाले. त्यामुळे त्याच्या पुढे सर्वात मोठं जे चॅलेंज होतं ते त्याच्या पुढे म्हणजे महत्वाचे दोन चॅलेंज होते. एक तर दरबारात शांतता असली पाहिजे, दरबारात बंड नाही झालं पाहिजे कुठल्याच प्रकारचं, आणि दुसरं म्हणजे साम्राज्यामध्ये विविध ठिकाणी जे बंड घडतायत त्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. कारण पूर्ण भारतामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की एमबीटीच्या कालखंडामध्ये अफगाणिस्तान पासून तर बंगालपर्यंत, जम्मू काश्मीर पासून तर पार खाली मदुरईपर्यंत तुम्हाला सत्ता पसरल्याची दिसते आहे तुघलकांची. सो एवढ्या मोठ्या एम्पायरला स्टेबल ठेवायचं, त्यांचे बंड दडपून काढायचे, हे आव्हान फिरोज शाह तुघलकांपुढे होतं. म्हणून मग आता हे करण्यासाठी म्हणजे दरबारातले बंड क्षमवण्यासाठी त्यानं जी पॉलिसी आहे दरबारी लोकांप्रती किंवा दरबारात असणाऱ्या वेगवेगळ्या सरदारांप्रती, ही लिबरल ज्याला म्हणू शकतो आपण, उदारमतवादी ठेवलेली आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सत्तेत आल्या आल्या त्यानं सगळ्यांना खुश करायला सुरुवात केलं. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की एमबीटीने वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स लावले होते, टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी केलेली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी बंड केलं. सो फिरोज शाह तुघलक सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा त्यानं शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले. बघा, त्या कालखंडामध्ये जनतेवर जवळपास 24 वेगवेगळ्या प्रकारचे कर लादल्या जायचे, किंवा 23 ते 24 प्रकारचे वेगवेगळे कर त्या कालखंडामध्ये जनतेवर लादले होते एमबीटीनी. फिरोज शाह तुघलकनी त्या कालखंडामध्ये ते सर्व कर माफ केले आणि फक्त 4 कर ठेवले, जेणेकरून जनता आनंदी राहिली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की एमबीटी हा अतिशय सनकी होता आणि त्या कालखंडात दिल्लीतून त्याला प्रचंड लेटर्स वगैरे यायचे, त्यामध्ये शिव्याशाप लिहिलेले असायचे. म्हणून यानं दिल्लीतल्या लोकांना दंडित करायला सुरुवात केलं. मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की दररोज 100 लोकांना जवळपास तो दंडित करायचा, आणि हात कापणे, पाय कापणे, शिरच्छेद करणे ह्या शिक्षा त्यात कॉमन असायच्या. ह्यांनी सर्वात पहिल्यांदा ह्या सगळ्या शिक्षा ज्या आहेत त्या बंद केल्या. त्याला स्वरूप मानवी दिलं की जास्तीत जास्त कैद करायची. बाबा, एक तर शिक्षाच द्यायची नाही, दिली तर जास्तीत जास्त कैद करायचं. जे इनह्युमन आपण म्हणू शकतो पनिशमेंट जे आहे ते त्यांनी रद्द ठरवलेले आहे. त्यानंतर भेटायला आल्यानंतर असं सांगितलं की तुम्हाला काही गरज नाहीये मला भेटीगाठी किंवा तोफा आपण ज्याला म्हणू शकतो किंवा भेट ज्याला म्हणू शकतो ते देण्याची. हे धोरण त्यांनी सुरू केलं. त्यानंतर दरबारामध्ये एमबीटीच्या कालखंडात टॅलेंटच्या आधारावर पदं भरल्या जायचे. फिरोज शहानी असं केलं की परत एकदा इक्ता द्यायला सुरुवात केली, म्हणजे जमिनी सुभेदारांना द्यायला सुरुवात केली. त्यांनी कॅशमध्ये पेमेंट बंद केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे पद असायचे ते वंशागत केले. म्हणजे एका ठिकाणी म्हणजे इव्हन एनसीआरटी मध्ये पण हे लिहिलेलं आहे, जर वडील सत्तेतून किंवा वडील त्या पदावरून जर दूर झाले तर वडिलांऐवजी त्याचा मुलगा येऊ शकतो, मुलगा नसेल त्याचा लहान भाऊ येऊ शकतो, आणि लहान भाऊ इन केस नसेल तर तुम्ही तुमच्या गुलामाला देखील तिथं पाठवू शकता, आम्ही त्याला पद अलाउड करतो. म्हणजे एवढा भार त्यांनी काय केलेला आहे, पद हे वंश परंपरागत बनवले की इव्हन तुमचा गुलाम पण त्या पदासाठी चालू शकतो. याचे नो डाऊट नंतर दुष्परिणाम फिरोज शाह तुघलकाच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना सहन करावे लागले. त्यामुळेच असं म्हणतात की फिरोज शाह तुघलक एफएसटी गेल्यानंतर काही दिवसातच तुघलक घराणं कोसळलं. त्याच्यानंतर तुघलक घराण्याची सत्ता जी आहे ती असं म्हणतात त्या कालखंडामध्ये की हार्डली दिल्ली ते पालम, पालम म्हणजे दिल्लीच्या बाजूची एक छोटीशी सिटी आहे, तिथपर्यंत त्यांची फक्त सत्ता होती. म्हणजे भारतावर त्यांची सत्ता राहिलेली नव्हती. सगळ्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित करायला सुरुवात केली. त्यासाठी महत्वाचं म्हणजे फिरोज शाह तुघलकांच्या ह्या पॉलिसी आहे की नॉन टॅलेंटेड लोकांना ते पद काय करायचे, फक्त मुलगा आहे म्हणून अलाउड करायचे. त्यानंतर दरबारामध्ये जे भ्रष्टाचार चालायचे त्याच्याकडे त्यानं मुद्दाम दुर्लक्ष केलं, का तर सुभेदारांनी नाराज नाही झालं पाहिजे म्हणून. म्हणजे त्या कालखंडात एक एक्झाम्पल पण आहे
की स्वतः याचं पूर्ण जे तुघलकांचं इन्कम असायचं वार्षिक हे 6,75,00,000 जवळपास टंका एवढं असायचं. पण त्याच्या दरबारात जो एक सेनापती होता किंवा सेनेचा जो मंत्री होता त्याच्याकडे जवळपास एकट्याकडे 13 कोटीची संपत्ती. म्हणजे भ्रष्टाचार कोणत्या स्तराला त्या कालखंडात पोहोचला असेल हे तुम्हाला त्याच्यातून दिसून येते. अफीफ नावाच्या लेखकाने हे लिहून ठेवलेलं आहे. इव्हन दाग आणि हुलिया पद्धत सांगितली होती मी तुम्हाला, की चांगल्या क्वालिटीचे घोडे तुम्हाला काय करावं लागत होते, स्वतःसोबत ठेवावं लागत होते. त्याचं मेंटेनन्स सरकार देत होतं. ही पद्धत अल्लाउद्दीन खिलजीने आणली होती आणि खूप सुंदर पद्धत ती होती. म्हणजे घियासुद्दीन तुगलकनं ती कंटिन्यू केलेली पद्धत होती. पण त्या कालखंडामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढला होता की स्वतः सम्राटांनी किंवा स्वतः सुलतानांनी हा भ्रष्टाचार घडावा, दुय्यम क्वालिटीचे घोडे पास व्हावे म्हणून त्या घुडसवाराला त्यांनी त्या कालखंडात 1 टंका सोन्याची दिल्याचं तुम्हाला दिसतंय. म्हणजे स्वतः फिरोजशाह तुगलक दरबारामध्ये काय करताना दिसतोय तुम्हाला, भ्रष्टाचार प्रमोट करताना दिसतोय. त्यानंतर तो अतिशय कल्याणकारी या प्रकारचा राजा होता. म्हणजे त्यानं काही चांगले मेजर्स पण घेतलेले आहे, जे इतिहासामध्ये प्रचंड फेमस आहे. त्याची जी गरिबांप्रती भावना होती, स्पेशली मुस्लिम गरीब जे असायचे त्यांच्याप्रती तो अतिशय दिलदार होता. मी तुम्हाला सांगितले वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स त्यानं लोकांवरून जवळपास 23 ते 24 प्रकारचे टॅक्स त्यांनी रद्द केले. फक्त 4 त्यानं टॅक्स ठेवलेले आहेत त्या कालखंडात. त्याने एक डिपार्टमेंटच सुरू केलं, दिवाने खैरात नावाचा. आता खैरात शब्द तुम्हाला माहित असेल की जो कोणी व्यक्ती येतो त्याला खैरात देऊन टाकायची. मग जे गरीब लोक असायचे, स्पेशली जे गरीब मुस्लिम असायचे, ज्यांच्या मुलीच्या विवाहासाठी ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांचे विवाह बादशा लावून द्यायचा, किंवा जे दिव्यांग लोक आहे, विधवा स्त्रिया आहे, त्या सर्वांना काय करायचं, हा आर्थिक मदत करायचा ह्या डिपार्टमेंट तर्फे. म्हणजे लोक काय राहिले पाहिजे, एकंदरीत खुश राहिले पाहिजे. दिवाणी इत्सिहाक त्यांनी सुरू केलेलं आहे. सैनिकांना यातून पेन्शन मिळायचं. त्यामुळे सैनिक नेहमी फिरोजशाह तुगलकाच्या पाठीशी उभे राहिले. हा असा सुलतान होता की याच्या कालखंडात सैनिकांनी कधीच बंड केलं नाही. आणि का करतील, फुकटात भ्रष्टाचार करायला मिळतो, संपत्ती होर्ड करायला मिळते आहे आणि वरून पेन्शन पण मिळते आहे. त्याच्यामुळे कधीही याच्या कालखंडात सैनिकांनी बंड केलेले नाहीये. शांततेच याचं जे ड्युरेशन आहे 1351 ते 1388, शांततेत हे ड्युरेशन याचं संपलेलं आहे. याला मध्ययुगातील पहिला कल्याणकारी निरंकुश राजा म्हणतात. म्हणजे याची जी याला बेलेव्होलंट डिस्पॉट हा शब्द आहे इंग्लिशमध्ये. आणि हेनरी इलेट आणि एल्फिस्टन त्या कालखंडामध्ये याला सल्तनत युगातील अकबर संबोधलेला आहे. कारण अकबर पण असाच होता. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की त्यानं ज्वालामुखी टेम्पलला त्या कालखंडात सोन्याचं छत्र दिलं होतं. अकबर पण असाच दिलदार होता. म्हणजे म्हणून याला मध्ययुगातल्या त्या कालखंडात काय म्हटलं गेलेलं आहे, किंवा सल्तनत युगातील अकबर म्हटलं गेलेलं आहे. इथे एक एल्फिस्टन्स नाव आलेलं आहे. हे आधुनिक भारतातलं कॅरेक्टर आहे. त्याला म्हणजे त्या कालखंडात पुण्याची त्या कालखंडात पहिले हाय कमिशनर, नंतर मुंबईचा तो गव्हर्नर पण राहिलेला आहे. जवळपास तो कालखंड 1819 ते 1827. एल्फिस्टन्स या नावावरून म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की आपण ही जी आता सल्तनत सिरीज एकदा संपली, म्हणजे 1-2 लेक्चरमध्ये हार्डली संपून जाईल. त्यानंतर आपण महाराष्ट्राचा इतिहास सुरू करणार आहोत. तर त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण हे कॅरेक्टर डिस्कस करणार आहोत, एल्फिस्टन्स. लवकरच तो येणार आहे पोर्शन. पुढे जाऊया आपण. फिरोजशाह तुगलकांनी काही शहरं पण वसवली होती. हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे शहरं. हिसार तुम्हाला माहित असेल, फिरोजाबाद. बघा आता ह्यांना हे शहर जे आता जवळपास दिल्लीमध्ये आलेलं आहे. दिल्लीमध्ये 2 पार्ट पडतात, एनसीटी नॅशनल कॅपिटल टेरिटरी. तुम्ही पॉलिटीच्या बुक्समध्ये वाचलेलं असेल हे. एनसीटी आणि एनसीआर नॅशनल कॅपिटल टेरिटरी. याच्यामध्ये दिल्लीचा फक्त जो कोर पोर्शन आहे, ज्याला आपण जुनी दिल्ली वगैरे म्हणतो, सो तो कोर पोर्शन त्याच्यामध्ये येतो. आणि नॅशनल कॅपिटल रिजन जे आहे त्याच्यामध्ये फक्त दिल्ली येत नाही, तर हरियाणा, दिल्लीला लागून असणारा हरियाणाचा भाग, त्याच्यानंतर यूपीचा भाग, हा रिजन देखील मोडतो. इथले महत्वाचे शहर देखील आज एनसीआर दिल्ली, ज्याला नॅशनल कॅपिटल रिजन ऑफ दिल्ली म्हणतो, त्याचा भाग बनलेला आहे. त्याला सॅटेलाइट सिटी ही कन्सेप्ट आहे. तर हिसार झालं, फिरोजाबाद झालं, आज हे म्हणजे ह्यांना दर्जा मिळालेला आहे म्हणजे सॅटेलाइट सिटी ऑफ दिल्लीच किंवा एनसीआर दिल्लीचा याला दर्जा मिळालाय. हे महत्वाचे ठिकाण आहे. बघा आता पण तो आता या कालखंडामध्ये एक वाद पण सुरू आहे मित्रांनो, की बाबा शहरांची नावं बदलवण्याचा. तर लक्षात ठेवा, आधुनिक भारतामध्ये फार कमी शहरं निर्माण झालेली आहे. एक्सेप्शनल केसमध्ये एखादं मुंबई सारखं शहर जे आधुनिक कालखंडात बनलेलं आहे. जवळपास जे शहरं बनलेले आहेत ते सगळे मिडायवल आणि एन्शियंट टाइम मध्येच बनलेले आहेत. त्यापैकी हिसार आणि फिरोजाबाद महत्वाचे आहेत. त्यानंतर फिरोजा किंवा फिरोजपूर, जौनपूर, म्हणजे चुलत भावाच्या नावाने जौनपूर बनवलं, जौना खान नाव होतं एमबीटीचं. त्यानंतर फतेहाबाद, असे महत्वाचे शहर त्या कालखंडात त्यांनी वसवलेले आहे. वास्तुकला आणि साहित्य, तसं तर तुगलकांचा कालखंड वास्तुकलेच्या दृष्टीने एकंदरीत ब्लॅक कालखंड समजला जातो, कारण जास्त काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही या लोकांनी वास्तुकलेसाठी. तरीही हे जे फिरोजाबाद नावाचं शहर आहे, हे यमुना नदीच्या किनारी आहे. याला बघा फिरोजाबाद या शहराला 5th दिल्ली देखील म्हटलं जाते, म्हणजे 5वी दिल्ली.
बघा याच्या आधी सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं थोडासा दिल्लीचा इतिहास रिवाईज करून घेऊ आपण. दिल्ली जी आहे ती तोमरांनी वसवलेली आहे, तेव्हा त्याला ढिल्ली किंवा दिल्ली अशा वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखल्या जायचं त्या कालखंडामध्ये. दुसरी दिल्ली मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या कालखंडामध्ये आपण ज्याला म्हणू शकतो की दुसरी दिल्ली आपण सिरी शहर म्हटलं होतं, जे अल्लाउद्दीन खिलजीनं वसवलं होतं. तिसरी आपण तुघलकाबाद मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. चौथी दिल्ली जहानपना एमबीटीनं वसवली होती, ते बोलायचं राहून गेलं मागच्या लेक्चरमध्ये. आणि जी पाचवी दिल्ली आहे ही दिल्ली म्हणजे फिरोजाबाद, म्हणजे याला आपण पाचवी दिल्ली म्हणतो. त्यानंतर आणखी आणि या ठिकाणी जे आहे फिरोजाबादमध्ये यमुनेच्या किनारी, सो या ठिकाणी अशोकाचे 2 स्तंभ उचलून त्यांनी तिथं आणून ठेवलेले आहे. हे पण एक्झामच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. खिजराबाद आणि मेरठमध्ये अशोकाचे जे 2 स्तंभ आहे ते स्तंभ त्यांनी फिरोजाबाद येथे आणून स्थापन केलेले आहे. इल्तुतमिशनं त्या कालखंडात जो हौजे शमशी निर्माण केला होता आणि अल्लाउद्दीन खिलजीने हे सिरी सिटीसाठी निर्माण केला होता हौजे खास. आता हौज खास नावाचा त्या कालखंडात एक तुम्हाला एरिया पण दिसतो, हौज खास नावाचा साऊथ दिल्लीमध्ये जवळपास तो एरिया आहे. या सरोवरांची त्यानं त्या कालखंडात डागडुजी केली. बघा राज्यसेवेनीच आता एक याच्यावर क्वेश्चन असा विचारलेला आहे की सुदर्शन लेक जे आहे ते फिरोजशाह तुगलकांनी बांधलं. चुकीचं आहे, कारण त्यांनी त्या कालखंडामध्ये लेक तर त्यांनी स्वतः कुठलं बांधलेलं नाहीये. जे लेक आहे त्याची उलट त्यानं डागडुजी केलेली आहे, हौजे शमशी असू द्या किंवा हौजे खास असू द्या. त्यामुळे ते विधान चुकीचं होतं. ऍक्च्युली अशोकाच्या कालखंडात ते सुदर्शन लेक बांधल्या गेलेलं होतं. त्यानंतर शक रुलर जो होता रुद्रदामन नावाचा, त्यांनी त्याचं रिपेअरिंग केलं होतं. त्यानंतर गुप्तांच्या कालखंडामध्ये पण काही राजांनी त्याचं रिपेअरिंग केलेलं होतं. त्याच्यामुळे ते विधान तिथलं चुकीचं होतं. म्हणजे तुम्हाला असं विचारतात ते परीक्षेत, तर हे 2 लेकचे नावं ठेवा, लक्षात ठेवा की जे त्यांनी रिपेअर केले होते त्या कालखंडात, हौज खास आणि हौजे शमशी. त्यानंतर ज्वालामुखी मंदिरावर यांनी हल्ला चढवला होता, तिथून मोठ्या प्रमाणात पुस्तकं त्यांनी मिळवले आणि ते पुस्तकं जे आहे जवळपास 1300 पुस्तकं हे यानं फारशी भाषेत ट्रान्सलेट केलेलं आहे. अल्लाउद्दीन नावाचा विद्वान होता त्याच्या दरबारात, त्याचा द्वारे ते पुस्तकं त्यानं ट्रान्सलेट केले आणि त्या ट्रान्सलेटेड बुकला यानं नाव दिलं दलाएल फिरोजशाही. आणि हे आयुर्वेदाशी रिलेटेड आहे. मी आता कुठल्या तरी एक्झाममध्ये हा क्वेश्चन वाचला होता की दलाएल फिरोजशाही हे कशाशी संबंधित आहे. सो ते आयुर्वेदाशी संबंधित असणारे पुस्तकं आहे. फिरोजशाहचं आत्मचरित्र होतं फुतुहात ए फिरोजशाही, ते लक्षात ठेवा. त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की एक वेळ दाखवणारं यंत्र हा वापरायचा. त्या यंत्राचं नाव होतं ताश घडियाल. घडियाल म्हणजे घड्याळ. सो ताश घडियाल नावाचा हा यंत्र वापरायचा. इतिहासात पहिल्यांदा वेळ दाखवणारं यंत्र कोणत्या तरी राजानं वापरलेलं आहे बरं का मित्रांनो. दिवाने बंदागान, जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण दिवाने खैरात डिस्कस केलेला आहे, दिवाने इतिहाद आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे, तसं आता हे दिवाने बंदागान किंवा दिवाने बंदगान, आता हा एक गुलामांचं डिपार्टमेंट असायचं. कसं आहे की राजा हा कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये हे मोठं कन्फ्युजन असायचं. म्हणून एक विश्वासू लोक आपल्या जवळ असले पाहिजे. त्यासाठी मग हे काय करायचे त्या सल्तनत कालखंडातले लोक, की लहानपणीच जे सुंदर दिसणारे मुलं मुली ज्यांचं फिजिक्स चांगलं आहे त्यांना ते काय करायचे, ह्या डिपार्टमेंटमध्ये भरती करायचे आणि त्यांना तिथं ट्रेनिंग दिल्या जायची. अपब्रिंगिंग जी आहे त्यांना पूर्ण आयसोलेट करून त्यांची अपब्रिंगिंग केल्या जायची आणि ज्याला जे चांगलं जमतंय, मग आता दिसायला जर सुंदर असेल एखादी मुलगी तिला हरेममध्ये भरती करायचं, एखादा मुलगा जर दिसायला चांगला आहे तर त्याला मग दरबारी म्हणून ठेवून घ्यायचं आणि जर कट्टर असेल म्हणजे अंगा पिंडाने एकदम मजबूत असेल तर त्याला बॉडीगार्ड म्हणून त्या कालखंडात नेमल्या जायचं. एखादा मुलगा आर्टिस्टिक आहे, मुलगी आर्टिस्टिक आहे, त्याला कारखान्यामध्ये भरती, कारखानाच हा शब्द महत्वाचा आहे. सो कारखान्यामध्ये त्यांना भरती केल्या जायचं, जेणेकरून स्पेशली हे कारखाना ज्याच्यासाठी असायचे की जे आपला दरबार आहे त्या दरबारात लागणाऱ्या वस्तू ह्या कारखान्यांनी काय केल्या पाहिजे, प्रोव्हाइड केल्या पाहिजे. सो याच्यासाठी हे डिपार्टमेंट होतं आणि हे डिपार्टमेंट अतिशय महत्वाचं डिपार्टमेंट आहे, दिवाने बंदागान. धार्मिक कट्टरतेचे धोरण, आता आपण याच्याबद्दल जवळपास सगळंच चांगलं बोललोय फिरोजशाह तुगलकाबद्दल, म्हणजे त्याबद्दल वाईट आतापर्यंत आपल्या बोलण्यात आलेलं नाहीये. पण एक गोष्ट मात्र त्याच्यात वाईट होती आणि त्याचं रिझन पण तसंच होतं मित्रांनो. त्याला दरबारातल्या लोकांना काय करायचं होतं, फेवर मध्ये घ्यायचं होतं स्वतःच्या. सो दरबारामधला एक महत्वाचा गट होता ज्याला अल्लाउद्दीन आणि एमबीटीनं कधीच भाव दिला नाही, तो म्हणजे उलेमांचा. आता हा उलेमांचा गट अतिशय नाराज होता एमबीटीच्या कालखंडामध्ये. सो त्याला अपीज करण्यासाठी किंवा त्यांचा फेवर मिळवण्यासाठी यानं धार्मिक कट्टरतेचं धोरण स्वीकारलं. धार्मिक कट्टरता म्हणजे त्यानं असं दाखवायला सुरुवात केली की मी इस्लाम म्हणण्यापेक्षा किंवा इस्लाम हा शब्द, मुस्लिम हा शब्द वापरण्यापेक्षा आपण शरिया हा शब्द वापरू. त्याने हे दाखवायला सुरुवात केलं की मी किती कमिटेड आहे शरिया प्रती. हे दाखवण्यासाठी त्यानं मग हळूहळू काय केलं की जे लोक ज्यांचे व्ह्यूज शरिया सोबत मॅच होत नाही, मग ते हिंदू लोक असू द्या किंवा मुस्लिम समुदाय असू द्या, म्हणजे मुस्लिमांमध्ये शिया सुन्नी असे गट पडतात ना,
ज्या लोकांचे व्ह्यूज शरियासोबत मॅच होत नाही त्यांच्या सरसकट कत्तली यानं चालवायला सुरुवात केली. त्यानंतर जे हिंदू म्हणजे त्या कालखंडामध्ये किंवा मुस्लिम जरी असले, जे असं म्हणतात की हिंदू मुस्लिम सेम सेम आहे, दोनही सारखे आहे, हिंदू मुस्लिम ऐक्यतेचे गुणगान गातात, त्यांची पण ह्यांनी कत्तल सुरू केली. मी किती म्हणजे कट्टर धर्म माझा किती कट्टर आहे किंवा मी शरिया किती कट्टरतेनं फॉलो करतो यासाठी त्यानं म्हणजे वाराणसी काशी या ठिकाणच्या ब्राह्मणांना जिवंत जाळलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ओरिसावर पण त्या कालखंडात आक्रमण केलं. सो ओरिसाला तर हा जिंकून घेऊ शकला नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्या ज्या टेरिटरीज आहेत ना ह्या फार कमी होत गेल्या दिवसेंदिवस. एक गोष्ट होती की हा उदारमतवादी कल्याणकारी वगैरे आपण त्याला म्हणतो, पण हा पराक्रमी नव्हता. एमबीटीनं जसा पूर्ण भारत मित्रांनो जिंकून घेतला होता ना, ह्यानं पूर्ण भारत म्हणजे तिकडं आपण म्हणू शकतो बंगाल म्हणू शकतो, साऊथमध्ये त्याला आपण म्हणू शकतो जे वारंगळ होतं, वारंगळ म्हणजे काकतीय डायनेस्टी तर तिथली संपलेली होती, आंध्र असू द्या, कर्नाटक, साऊथ इंडिया जो आहे तो पूर्ण ह्या माणसाने गमावलेला आहे. तिकडं गुजरात गमावलेला आहे, तिकडं सिंध पण गमावलेला आहे. सो टेरिटरी जी आहे भारताची मोठ्या प्रमाणात त्यानं गमावलेली होती त्या कालखंडामध्ये. आणि त्यांनी त्या कालखंडात ओरिसावर पण एकदा आक्रमण केलं. ओरिसा जिंकून तर ह्यांनी घेतला नाही, पण मंदिरांची तोडफोड मोठ्या प्रमाणात चालवली. यानं याच्या जीवनामध्ये आपण ज्याला म्हटलं ना भूतपरस्ती हे दाखवण्यासाठी, म्हणजे मी किती मोठा मूर्तीभंजक आहे, भूतशिकन किती मोठा मूर्तीभंजक आहे किंवा भूतपरस्ती मला मूर्त्यांचा किती राग येतो हे दाखवण्यासाठी यानं मोठ्या प्रमाणात मंदिरं देखील मित्रांनो त्या कालखंडात पाडलेले आहे. सो अशा प्रकारचं याचं थोडंसं धार्मिक कट्टरतेचं धोरण तुम्हाला दिसते, जे एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे ते 3-4 चांगले स्टेटमेंट देतील, आपण कदाचित मग त्याच्यामध्ये वाहवत जाऊ शकतो, आणि चौथं स्टेटमेंट ते याच्याबद्दल देऊ शकतात तुम्हाला, तर तुम्ही अलर्ट राहिले पाहिजे धार्मिक कट्टरतेबद्दल त्याच्या. त्यानंतर फिरोज शहाचा मृत्यू 1388 मध्ये मृत्यू झाला, पण यानं अशी काही परिस्थिती निर्माण केली होती की तुघलकीनंतर पूर्णपणे काय झाल्याचं दिसते तुम्हाला, कोसळल्याचं दिसते. याचे वारस एक नंबरचे निकम्मे होते, त्यांना काही सत्तेचं काही घेणं देणं. तसंच असते, ज्या माणसांनी उभं केलंय ना सगळं किंवा ज्याच्या पूर्वजांनी 1-2 पिढ्यांनी जे उभं केलंय ना त्याला जाणीव असते, हो माझ्या वडिलांनी उभं केलंय, माझ्या भावाने उभं केलंय. पण नंतरची जी पिढी असते ना त्यांना काही घेणं देणं नसते, ते तर त्यांना तर बॉर्न विथ गोल्डन स्पून सिल्वर स्पून आपण ज्याला म्हणतो. सो तशा प्रकारचा हा खेळ होता. नासिरुद्दीन मोहम्मद नंतर सत्तेमध्ये आलेला आहे कसा बसा. मधला तर कालखंड असा आहे 1388 ते 1394, 2-2 शासकांनी ऍट अ टाइम दिल्लीवर सत्ता पाहिलेली आहे. म्हणजे किती वाईट अवस्था आली हे आपल्याला दिसते. नासिरुद्दीन मोहम्मद पण एक प्रकारचा निकम्मा किंवा विलासी राजा होता. सो या कालखंडात घडलेली महत्वपूर्ण घटना म्हणजे 1399 मध्ये भारतावर झालेलं तैमुराचं आक्रमण, जे इतिहासात फेमस आहे. अतिशय विध्वंसक कालखंड बघा. म्हणजे पहिलं आक्रमण झालं होतं तेव्हा बलाढ्य इल्तुतमिश सारखा भारताला सुलतान मिळालेला होता. चंगेज खानचं आक्रमण, जो कर्स ऑफ गॉड त्याला म्हणायचे की मी देवाचा शाप आहे, असा व्यक्ती इथपर्यंत पोहोचला होता भारतापर्यंत. इल्तुतमिशनं त्याला वापस पाठवलं, सिंधू नदीपासून वापस पाठवलेलं आहे, भारतात येऊ दिलं नाही. पण त्या कालखंडात हे जे विलासी राजे होते ते तैमुराचं आक्रमण थांबवू शकले नाही, ज्याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणारच आहोत. धन्यवाद.